काय तुम्ही दोडक्याची भाजी केल्यानंतर त्याचं साल टाकून देता का? जर तुम्ही साल टाकून देत असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर सकाळीच मी आज दोडक्याची भाजी केली होती आणि त्याचे छान असे कवळे-कवळे साल मी ठेवलेले आहेत. तर पाहू शकता ते स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि आज आपण करणार आहोत दोडक्याच्या सालाची भन्नाट अशी चटणी, जी खायला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते ना, की तुम्ही एकदा केले ना, तर तुम्ही नेहमी दोडका आणाल आणि नेहमी तुम्ही अशा प्रकारची त्याच्या सालाची चटणी कराल. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 कांदे. तर कांदे मी सोलून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बारीक असे आपल्याला कांदे 2 चिरून घ्यायचे आहेत. तर कांदा जितका छान बारीक चिराल ना, तितकी छान चटणी लागते. तर अशा प्रकारे छान असा आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत. कधी केली नसेल, तर अशी चटणी नक्की एकदा करून बघा. तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना, तर तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. इतकी भारी अशी ही चटणी लागते ना, की गरम-गरम चपाती बरोबर तर तुम्ही किती खाल्लं ना, तरी तुमचं मन भरणार नाही. इतकी सुंदर ही चटणी लागते. तर पाहू शकता इथे मी बारीक-बारीक कांदे असे छान 2 चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेला आहे इथे मी भरपूर असा लसूण आणि इथे 8 ते 10 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही चटणी ना थोडीशी अशी तिखटच करायची. तिखट केली ना, तर तुम्ही खरडा देखील विसरून जाल. खरड्यापेक्षा देखील भारी अशी चटणी लागते. आता काय करायचंय, मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सर्व सालं जे आहेत ना, ते असे तोडून-तोडून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही हाताने देखील ही तोडू शकता, कारण सालं अतिशय कवळी आहेत. नाहीतर मग सुरी घेऊन तुम्ही ती बारीक-बारीक कापून देखील त्यामध्ये टाकू शकता. तर पाहू शकता, आता मी सर्व सालं ह्याच्यामध्ये अशी तोडून-तोडून टाकत आहे आणि नंतर सुरीने देखील मी कापून ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर तुकडे थोडेसे असे बारीक-बारीकच आपल्याला करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, चटणी जी आहे ती पटकन आपली वाटली जाते आणि चटणी वाटत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर ही दोडक्याची जी सालं आहेत ना, ते अशा प्रकारे आपल्याला छान हाताने तोडून किंवा सुरीच्या साहाय्याने अशी चिरून घ्यायची आहे. तर पाहू शकता, इथे मी सर्व सालं अशी छान अशी सुरीच्या साहाय्याने कापून घेत आहे, की जेणेकरून ती पटकन वाटली जावी. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत लसूण, जो आपण सोलून ठेवला होता भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा आहे आणि सर्व हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये ना मीठ थोडंसं जास्त टाकायचं, कारण मिठामुळे या चटणीला अजूनच भन्नाट अशी चव येते. तर आता पाहू शकता मिक्सरच्या जारमध्ये मी चटणी अशी फिरवून घेत आहे. तर छान अशी चटणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. तर अगदी सहज रीतीने छान अशी वाटली जाती. तर पाहू शकता किती मस्त इथे आपली चटणी इथे वाटून तयार झालेली आहे. बनवायला अगदी सोपी आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही चटणी लागती. तर पाहू शकता इथे चटणी मी छान वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी पॅन ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलेलाच होता गॅसवरती. त्यानंतर इथे आपल्याला पॅनमध्ये 1 ते दीड पळी इथे तेल टाकून घ्यायचं आहे. ही चटणी भाजत असताना ह्याच्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं. कारण तुम्ही जशी चटणी भाजत जाल, तर चटणीचा छान असा ठसका उठतो. त्यामुळे थोडंसं तेल इथे जास्त घ्यायचं आहे. आणि आता काय करायचंय आपल्याला, कांदा जो आपण बारीक चिरून घेतला होता, तो कांदा छान असा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. ते छान असा लालसर आपल्याला एकदम कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा इथे मस्त आपला असा लालसर झालेला आहे. आणि आता काय करायचंय, वाटलेली चटणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ती भाजत राहायची आहे. तर पाहू शकता चटणी मी वाटलेली सर्व यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला ती छान अशी भाजत राहायची आहे. तर जोपर्यंत चटणीचा रंग हा बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला ही चटणी छान अशी भाजत राहायची आहे. आमच्या घरात ही चटणी सगळ्यांना फार आवडती. सगळ्यांची फेव्हरेट ही चटणी आहे. जेव्हा कधी पण मी दोडका आणला, त्यावेळेस अशी चटणी आमच्या घरात नेहमीच होती आणि गरम-गरम चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर अतिशय भन्नाट अशी ही चटणी खायला लागती. इतकी सुंदर लागते ना, की तुम्ही एकदा ती खाल्ली ना, तर तुमच्या तोंडाला चवच येईल. इतकी भारी ही चटणी होती. तर अशा प्रकारे ही चटणी जोपर्यंत ह्याचा कलर असा चेंज होत नाही ना, तोपर्यंत छान आपल्याला अशी भाजतच राहायची
तर पाहू शकता इथे एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही चटणी वाटण्यासाठी जातात. तर जशी तुम्ही चटणी भाजत जाल ना, तसा या चटणीचा म्हणजे चटणीचा रंग देखील बदलत जातो आणि चटणीची चव देखील अतिशय अप्रतिम अशी होती. तर पाहू शकता जशी मी चटणी भाजत आहे, तसा चटणीचा रंग देखील छान असा बदललेला आहे. तर अशा प्रकारे छान अशी खरपूस आपल्याला चटणी छान अशी भाजून घ्यायची आहे. तर दोडक्याच्या सालाची किंवा आपण जो दुधी भोपळा आणतो भाजी करण्यासाठी किंवा सांबारसाठी, दुधी भोपळ्याचे देखील आपण सालं काढतो. त्याचे देखील अशाच प्रकारे आम्ही चटणी घरी करतो. तर खूपच खायला अतिशय सुंदर आणि भन्नाट अशी लागते आणि चटणी छान अशी खरपूस भाजून झाली, तर त्याच्यामध्ये बारीक अशी छान कोथिंबीर आपल्याला चिरून टाकायची आहे आणि ते देखील आपल्याला छान असं 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे. तर इतकी सुंदर आणि अप्रतिम ही दोडक्याच्या सालाची चटणी इथे बनून तयार झालेली आहे. भाजीला कधी काय नसेल, तर अशी चटणी तुम्ही करून खाऊ शकता, जी खायला अतिशय भन्नाट लागते किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील तुम्ही गरम-गरम चपातीसोबत अशी चटणी खाऊ शकता. तर पाहू शकता, इथे बनून तयार आहे आपल्या दोडक्याच्या सालाची चटणी. तर तुम्ही देखील फ्रेंड्स अशी चटणी एकदा नक्की करून बघा आणि प्लीज मला कमेंट्स करून सांगा, की तुम्हाला ही चटणी कशी वाटलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. सी यू.